जय आदिशक्ती. मी तुम्हा सर्वांची ताई राधाताई. जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व बंधू भगिनींचं व्हिडिओच्या चॅनलच्या दर्शकांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की त्यातनं तुम्हाला काही गोष्टी मदत होईल, काही गोष्टी समजायला कळायला मदत ही होणार आहे. तर विषय असा आहे की पहा, आपण सतत म्हणत राहतो की योग्य चरणावर जा, योग्य ठिकाणावरती जा, तुमची फसवणूक होता कामा नये, तुम्ही चुकीच्या मार्गावरती जायला नको, चुकीच्या चरणावरती जायला नको, चुकीचे गुरु तुमच्या आयुष्यात यायला नको. कारण एक लक्षात घ्या, आयुष्य आहे, गोष्टी एकदा घडल्यानंतर पुन्हा परत पूर्ववत होत नाहीत आणि त्या पूर्ववत व्हायला खूप असा कालावधी जातो आणि ह्याचा परिणाम सरासरी आपल्या आयुष्यावरती, आपल्या जीवनशैलीवरती, आपल्या मनावरती आणि आपल्या भूतकाळावरती होऊन गेलेला असतो आणि ह्या गोष्टी पुसता येत नाहीत. त्यामुळे आपली फसगत होऊ नये म्हणून काय काय करायला हवं, कसं ओळखायचं की आपण योग्य चरणावर आहोत, कसं ओळखायचं की आपण योग्य व्यक्तीकडनं मार्गदर्शन घेत आहोत आणि कसं ओळखायचं की आपण योग्य गादीवर जात आहोत किंवा योग्य ठिकाणी आहोत, याचं मी आज तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर पहा, होतं असं की जेव्हा आपण या अवस्थेला जातो, वार म्हणा, संचार म्हणा, किंवा मग भक्तीच्या मार्गाला म्हणा, अवस्थेच्या मार्गाला म्हणा, किंवा अध्यात्माच्या मार्गाला म्हणा, आपल्याला हे बाहेरून माहिती मिळालेली असते की गुरु करणं खूप गरजेचं आहे आयुष्यात. त्यानंतर आपल्या आयुष्याला गती मिळते, मार्ग मिळतो, बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात. मग त्यावेळेस आपण योग्य गुरुच्या शोधात निघतो की आता आपण थकलोय, खूप साऱ्या अडचणी, खूप सारे प्रॉब्लेम, आणि आता योग्य ठिकाणी जाऊन आपण मार्गदर्शन घ्यायचं आहे. लक्षात घ्या, जरीही आपण भगवंताची सेवा करत असलो, जरी त्या भगवंताची कृपा आपल्यावरती असली, तर एक देहधारी मनुष्यरूपी मार्गदर्शक तुमचा हात धरून तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत नेणारे म्हणजेच तुमचे गुरु आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आयुष्याला मार्ग, मोक्ष आणि गती मिळणं अशक्य, आणि हे सत्य आहे. आणि इथंच आपण चुकतो. तर ही चूक होऊ नये म्हणून काय करायचं आहे बघा, आपण जेव्हा ह्या गोष्टी शोधत असतो की नाही, काही संकेत असतात ईश्वराचे. लक्षात घ्या, ईश्वराचे ही संकेत असतात ज्याची तुम्ही भक्ती करताना तो तुम्हाला कधीच फसवू शकत नाही. तो तुम्हाला सतत सांगत असतो ही व्यक्ती योग्य आहे, ती व्यक्ती योग्य नाही, तुम्हाला ती योग्य मार्गदर्शन करत असते. कदाचित आपल्या डोळ्यावरती पट्टी असते किंवा जाणून बुजून आपण ती गोष्ट समजूनच घेत नाही. कळतंय? जी व्यक्ती आपल्या समोर आहे ती आपली गुरु आहे की नाही याचे संकेत भगवंत देतो, हे शक्य आहे आणि हे खरं आहे. त्यासाठी जिथं आपण जातो की नाही, तिथं गेल्यानंतर आपल्या आयुष्याला गती मिळायला चालू होऊन जाते. काही चांगल्या शुभ घटना आपल्या आयुष्यात व्हायला चालून जातात. भगवंत काही गोष्टींचे संकेत आपल्याला द्यायला लागतो. ठीक आहे, आता पहा, आपल्या आयुष्यात जर अडचणी असतील, समोरची व्यक्ती जर योग्य मार्गदर्शक असेल, तर सहज आणि खूप साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने आपल्याला सहज ती मार्गस्थ करते. म्हणजे त्या संकटांवरती आपल्याला ती पर्याय देते, आपल्याला लढायलाच शिकवते, त्यातनं बाहेर निघायला शिकवते. मुळात सगळ्यात महत्त्वाचं, ती व्यक्ती, ते गुरुवर्य तुम्हाला त्यांच्या कुबड्या नाहीत देणार, ते तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवतात, तुम्हाला संकटाशी लढायला शिकवतात. प्रत्येक वेळेस गरज लागली म्हणजे तुम्ही त्यांचं दार ठोकावं असं अर्धवट ते तुम्हाला कधी ठेवत नाहीत, कोड्यात कधी तुम्हाला उत्तर देत नाहीत. कळतंय? म्हणजे कदाचित तुम्हाला डायरेक्ट गाडीची चावी ते तुमच्या हातात देतात, पण तुम्हाला काळजी घ्यायची असते की चावी हातात मिळाली म्हणजे बेफान सुटायचं नसतं, धाक तरीही असला पाहिजे. ही लक्षणं असतात खऱ्या गुरुवर्यांची. तिथं अशी गडगंज मागणी नसते, खूप कमी अल्प दरामध्ये तुमची
काय जे असेल तुमच्या अडचणीवरती तुम्हाला पर्याय दिलेले जातात, काही गोष्टी केल्या जातात तुम्हाला. आत एक आणि बाहेर एक असा दिखावा नसतो. तुम्ही ज्यावेळेस फोन कराल ती व्यक्ती तुमच्याशी बोलते. तुमच्या वेळेचं आणि तिच्या वेळेचं समतोल ठेवून ती तुम्हाला वेळ देतेच. यदा कदाचित तिने तुम्हाला वेळ नाही दिला तर कदाचित काहीतरी अडचणी असू शकतात, हे तुम्ही पण समजून घेणं गरजेचं आहे. तर वारंवार ती व्यक्ती जर तुम्हाला टाळत नसेल तर नक्कीच जितकी तुम्हाला तिची गरज आहे ना तितकीच त्या व्यक्तीलाही तुमची गरज असते. तुम्ही जरी काही कारणास्तव तिच्या दारात गेलेला असता, पण ती ही व्यक्ती एक गुरुत्वाला जाऊन त्या अधिकाराने तुमच्या डोक्यावरती हात ठेवते आणि त्या अधिकाराला ती स्वीकारते, ती जबाबदारी ती स्वीकारते. गुरु होणं सोपं नाही, लक्षात येते का? एका मुलाला ज्या वेळेस आई जन्म देते की नाही त्यावेळेस त्या आईचे कर्तव्य आणि त्या बाळाविषयीची काळजी, गरजा ह्या सगळ्या वाढलेल्या असतात. तिला त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन मग इतर गोष्टी कराव्या लागतात. आणि गुरूंचं ही सेम तेच असतं. ज्यावेळेस एखादी व्यक्ती गुरु होते त्या गुरूंना स्वतःच्या प्रगती व्यतिरिक्त आपल्या शिष्यांच्या प्रगतीवरती, आपल्या शिष्यांवरतीही काम करावं लागतं. म्हणजे ही भूमिका खूप व्यापक आहे, मोठी आहे. इथं सर्व बाजूनी ती व्यक्ती सक्षम असायला हवी. फक्त आपली प्रगती ही ती व्यक्ती कधीच पाहत नाही. ती आपल्या बरोबर असलेल्या शिष्यांनाही महत्त्व देते. ही लक्षणं असतात तुम्ही योग्य चरणावर असण्याची. छोट्यातल्या छोट्या गोष्टीमध्ये ती तुम्हाला उपदेश करत असते, सतत तुमचे कान टोचत असते, सतत वारंवार तुम्हाला खडसावत असते. याचा असा अर्थ नाही की ती तुम्हाला ताब्यात ठेवते, बंधनात ठेवते. ती तुम्हाला चुका आणि चांगलं वाईट याच्यातला फरक दाखवत असते. आणि लक्षात घ्या, आत्ताच्या जगामध्ये कुणाला काही पडलेलं नाही. असे खूप कमी आणि क्वचित गुरु आहेत की जे आपल्या शिष्याच्या भौतिक सुखाबरोबर आध्यात्मिक, मानसिक, शारीरिक सुखाचाही विचार करते. असे गुरु आम्हाला लाभलेत. तुमची ती काय कथा आहे आम्हाला माहिती नाही, पण तुम्हीही पार करताना या गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही वारंवार चेक करत राहिला तर नक्कीच तुमची फसगत होणार नाही. जी गोष्ट तुमच्या आयुष्यात अडचणी चालू आहेत त्याचा चुकीच्या म्हणजे थोडक्यात वाईट गोष्टीशी प्रत्येक वेळेस संबंध असतोच असं नसतं. कदाचित काही गोष्टी कॉमनमध्ये असतात, त्याची उत्तरं भान जागेवर ठेवूनही होतात. काही गोष्टी तुमच्या मानसिकतेशी, तुमच्या भौतिक आयुष्याशी जोडलेल्या असतात. तिथं तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणंही गरजेचं असतं आणि हे योग्य गुरुच करतात. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि याच्यासाठी तुम्हाला परमेश्वराचा खूप मोठा आधार लाभेल. बघा, तुमची फसगत होऊ नये म्हणून हे छोटंसं ज्ञान माझ्या अनुभवातनं मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. आणखी अशा खूप साऱ्या गोष्टी असतात जे खरे गुरु आपल्या आयुष्यात किंवा खरी गादी, खरा मार्गदर्शक आपली फसगत होऊ नये ही ओळखण्यासाठी पुरेसे असतात. त्याच्यासाठी सतर्क राहायचं आहे. एका ठिकाणी चूक झाली म्हणून सतत सगळीकडं तेच होईल असं नसतं. त्याच्यासाठी तुम्ही भानावर राहणं गरजेचं आहे, डोळे उघडं ठेवणं गरजेचे आहे, चुकीचे निर्णय घ्यायचे नाहीत. पहा, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करण्याची दैवी सेवा तुम्ही करायची आहे. असेच नवनवीन विषयांवरती मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन येत जाणार आहे. तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि जर काही अडचणी असतील, तक्रार असतील, अध्यात्माविषयी जर काही प्रश्न असतील तर आपला नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे. तुम्ही मला कॉल, मेसेज, कमेंट करू शकता. जय आदिशक्ती. आदे